मुंबई उच्च न्यायालयाने 11 जुलै 2006 रोजी झालेल्या मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणी 5 जणांना फाशी, 6 जणांना जन्मठेप तर एकाचा मृत्यू झाला होता, परंतु ती शिक्षा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे। काय होतं हे प्रकरण जाणून घेऊयात थोडक्यात। तर 11 जुलै 2006 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये 7 ठिकाणी स्फोट झाले। हे स्फोट माटुंगा, खार रोड, सांताक्रूज, जोगेश्वरी, बोरिवली, मीरा रोड आणि भाईंदर इथे संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान घडवण्यात आले। या हल्ल्यात 209 जणांचा मृत्यू झाला तर 700हून अधिक जण जखमी झाले। पण आता मुंबई उच्च न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली, कारण न्यायालयाच्या मते टॅक्सी चालकांना किंवा आत असलेल्या लोकांना म्हणजे साक्षीदारांना स्फोटाच्या जवळपास 100 दिवसांनंतर आरोपी आठवणं अशक्य आहे। त्याशिवाय स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलं आणि बॉम्ब कसे होते हेच माहीत नाही, तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशे या पुराव्यांना अर्थच उरत नाही। विशेष खंडपीठ न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांदक यांनी सांगितलं की अभियोजन पक्षाला या आरोपींविरुद्ध पुरावे सादर करण्यात पूर्णपणे अपयश आलं, तर या आरोपींची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी असं देखील खंडपीठाने सांगितलंय।